रोटरी क्लब ऑफ बांदा या रोटरी क्लबच्या माध्यमातून आपण गेली 5 वर्ष बांद्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. सामाजिक क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर जे दुर्बल घटक आहेत त्यांच्या मदतीसाठी सुद्धा सदैव रोटरी क्लब हा आपला पुढे सरसावत आहे. याच माध्यमातून यावर्षी रोटरी क्लबचा जे वर्ष असतं ते 1 जुलै ते 30 जूनपर्यंत असतं. या अनुषंगाने यावर्षी 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 या कालावधीसाठी नवनियुक्त जे पदाधिकारी आहेत त्यांची इन्स्टॉलेशन सेरेमनी हा 28 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता श्री स्वामी समर्थ हॉल बांदा येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमामध्ये इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून म्हणजे ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम इन्स्टॉल होणार आहे असे ते श्री आमचे प्रमुख पाहुणे प्रणय तेली, त्याचबरोबर असिस्टंट गव्हर्नर अभिषेक माने आणि आमचे श्री राजेश घाटवळ सर हे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती दर्शविणार आहेत. या कार्यक्रमामध्ये स्वप्नील धामापूरकर हे नवनियुक्त बांदा रोटरी क्लबचे प्रेसिडेंट म्हणून काम करणार आहेत. त्याचबरोबर श्री सुधम केसरकर हे बांद्याचे नवनियुक्त सेक्रेटरी आणि एक तरुण उंडे बांद्याचे साईराज साळगावकर हे नवनियुक्त ट्रेझरर म्हणून काम करणार आहे. या सर्व मंडळींचं आपल्याला त्या ठिकाणी स्वागत करून त्यांच्या हातामध्ये पूर्ण वर्षाचा कालावधी आपल्याला द्यायचा आहे. या पूर्ण वर्षामध्ये रोटरी क्लब एकत्रितपणे एकजुटीने विविध क्षेत्रामध्ये कार्यरत राहणार आहे. यामध्ये विशेषतः आरोग्य, महिलांच्या बाबतीत महिलांचे सक्षमीकरण हे यातला मुख्य घटक या घटकावर आम्ही काम करणार आहोत. त्याचबरोबर शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा मानस पुढील वर्षामध्ये असेलच. त्याचबरोबर रक्तदान शिबिर हा आमचा दरवर्षीचा एक कार्यक्रम असतोच. तसेच कार्यक्रम, त्याचबरोबर ज्या शाळांमध्ये आता काही बेंचेसची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी नवीन बेंचेस उपलब्धता करून रोटरी क्लबच्या माध्यमातून देऊ. डिस्ट्रिक्ट ग्रँट्स आपल्याला काम यावर्षी पण चांगल्या पद्धतीने करायचं आहे. 1 वर्षामध्ये स्वप्नील धमापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण रोटरी क्लब ऑफ बांदा एकजुटीने बांद्याच्या विकासात्मक गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष देईल आणि भविष्यात रोटरी क्लब हा बांद्यासाठी एक आधारस्तंभ म्हणून आपल्यासमोर येईल अशी आशा मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाळगत आहे. आपल्या 28 जुलैच्या कार्यक्रमामध्ये आपण रोटरी क्लबच्या माध्यमातून 2 विशेष सत्कार आपण या ठिकाणी गौरवान्वित करतो. अशामध्ये रोटरी क्लबचा एक मेंबर किंवा मेंबरचे नातेवाईक आणि रोटरी क्लब सोडून अन्य समाजातील ज्याने उल्लेखनीय काम केले आहे अशा व्यक्तींचा आपण या ठिकाणी सत्कार करतो. या अनुषंगाने यावर्षी आपल्या जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे विद्यमान अध्यक्ष आणि आपल्या रोटरी क्लबचे माजी पास्ट प्रेसिडेंट श्री प्रमोदभाई कामत यांचा जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे. त्याचबरोबर बांद्यातील एक पत्रकार बंधू ज्याने बांदा शहराला संपूर्ण जगामध्ये निस्वार्थपणे पोहोचवण्याचं काम गेली कित्येक वर्ष करीत आहेत. विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये त्यांचा पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आपल्या संपूर्ण गावाला संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्याचं काम गेली बरेच वर्षे जे निःशुल्कपणे करत आहेत असे आमचे श्री अमित भांगले यांचाही या ठिकाणी रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवान्वित करणार आहोत. त्याचबरोबर त्याच कार्यक्रमामध्ये शिक्षणामध्ये ज्या गरजू विद्यार्थ्यांना ज्यांना शिक्षण साहित्याची आवश्यकता असते अशा विद्यार्थ्यांनाही अशा 5 किंवा 6 गरजू विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या वेळी आम्ही शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहोत. 1 जुलै 2025 ते 30 जून 2026 हा जो 1 वर्षाचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये मी शिवानंद भिडे या रोटरी क्लबचा प्रेसिडेंट होतो. या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जे कार्यक्रम घेतले त्या अंतर्गत PHC बांदामध्ये आपण फळे आणि बिस्किटांचे वाटप, त्याचबरोबर एसटी स्टँडवर आपण कचरा कोंडीचे त्या ठिकाणी वितरण केले. त्याचबरोबर आरोग्यविषयक कर्करोग तपासणी शिबिर या ठिकाणी PHCच्या माध्यमातून
आपण या ठिकाणी घेतलेले आहे. त्याचबरोबर रोटरॅक्ट आणि रोटरॅक्टशी संलग्नपणे काम करून बुद्धिबळ स्पर्धा या ठिकाणी आपण अतिशय उल्हासीय वातावरणामध्ये संपन्न केली. मोफत आरोग्य शिबिर जे कोकण कॅन्सर आणि कोकण कॅन्सर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मातृत्व मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. त्या अनुषंगाने 94 रुग्णांना त्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर ज्ञानगंगा हा एक रोटरी क्लब बांधण्याचा एक कार्यक्रम आहे. त्या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगतीच्या माध्यमातून काही करता आलं तर एक कार्यक्रम करत असतो. त्या अनुषंगाने ऍप्लिकेशन 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक ऍप आपण वितरण केलं. सुमारे 300 ऍप्लिकेशन्स आपण पूर्णपणे या बांदा पंचक्रोशीच्या विविध हायस्कूलमध्ये गेल्या वर्षी वितरित केली. रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या माध्यमातून आपण 200 झाडांचे वितरण विविध शेतकऱ्यांना केले. त्याचबरोबर माता भगिनींसाठी एक समुपदेशनाचा कार्यक्रम आपण रोटरी क्लब ऑफ बांदा आणि दिशा फाउंडेशन कास यांच्या माध्यमातून बांदा पंचक्रोशीमध्ये 6 कार्यक्रम आपण संपन्न केले. यामध्ये सुमारे 300हून अधिक माता भगिनींना आपण या ठिकाणी समुपदेशन करण्यात आले. यामध्ये विविध सावंतवाडीतील विविध जे डॉक्टर होते त्यांचे आपल्याला मार्गदर्शन लाभलेले आहे. असे विविध कार्यक्रम आपण या रोटरीच्या माध्यमातून गेले वर्षभर करत आहोत आणि भविष्यातही असे कार्यक्रम आपण करणारच आहोत. यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला समाजापर्यंत पोहोचून जे शोषित जे पीडित आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला हा रोटरी क्लब पोहोचवायचा आहे आणि त्या घटकांना आज आपल्याला पुढे आणायचं आहे. हा रोटरीचा मुख्य उद्देश आपल्यासमोर आहे.